नमस्कार, आगरी कोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज शेवग्याच्या शेंगांचं भरीत म्हणजे शेवग्याच्या शेंगा अशा भरून फ्राय करून दाखवणार आहे। तर मी या अशा कट करून ठेवलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। या अशा चीर मारून ठेवलेल्या आहेत मध्ये सर्व 10 ते 12 शेवग्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि साफ करून स्वच्छ धुवून अशा मध्ये अशी चीर पाडून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते कशी पाडायची। तर हे असे 3 बियांचे असे 3 भाग असतात, त्यामध्ये अशी सुरी घालून त्याच्याने अशी चीर पाडायची, म्हणजे ते तुटत नाही। तर ही अशी जास्त उघडायची नाही तिला, फक्त अशी एवढीच चीर पाडून घ्यायची आपल्याला। आणि शेवग्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहेत, शेवगा किती बहुगुणी असतो। शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आपलं रक्त वाढतं, हिमोग्लोबिन कमी असेल त्यांच्यासाठी तर फायदेशीर आहे, आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे, विटॅमिन सी आणि आपल्या डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे। आणि वजन आपलं आटोक्यात राहतं या शेंगा खाल्ल्याने, म्हणून शेवग्याच्या शेंगा खायच्या। तर आता आपण साहित्य बघूया। तर साहित्य बघा, आपल्याला आता याची चटणी बनवायची आहे। आपण नेहमी खायला चटणी बनवतो ना, तशीच आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। तर साहित्य बघा, शेंगदाणे घेतलेत मी 1 वाटी असे भाजून घेतलेत, आणि खोबऱ्याचा किस घेतलाय मी 1 वाटी, तोही थोडासा गरम करून घेतलाय, जास्त भाजायचा नाही। अर्धी वाटी मी तीळ घेतले, 2 टेबलस्पून आहे तेही थोडेसे भाजून घेतलेत, आणि 5-6 लसूण पाकळ्या आहेत, आणि अर्धा चमचा जिरं आहे, आणि आपल्याला काश्मीरी मसाला लागणार आहे। तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही दुसरा घेऊ शकता, किंवा काश्मीरी मिरची, तिखट मिरची मिक्स करून 7-8 मिरच्या घेऊ शकता। आणि 1 टेबलस्पून मी चण्याची भाजलेली डाळ असते ती घेतलेली आहे, आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे। तर आता आपण हे सर्व भाजून तर घेतलेलंच आहे, आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात भरून याची चटणी बनवून घेऊया। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरं कमी करू शकता, आणि तीळ, लसूण आणि जिरं, भाजलेली डाळ, आणि अर्धा टेबलस्पून मी याच्यात मीठ घालते। नंतर आपण मीठ थोडंसं जास्तच पाहिजे मीठ आपल्याला, कारण आपण शेंगांना मीठ वगैरे काहीच लावायचं नाही आपल्याला। आणि 1 चमचा मी काश्मीरी मसाला घालते, आणि तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही काली मिरी 5-6 घालू शकता याच्यामध्ये, 7 ते 8। तर आता आपण हे मिक्सरला लावून याचं बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे, जास्त एकदम बारीक करायचं नाही आपल्याला, ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण बंद चालू करत मिक्सर अशी चटणी सुटसुटीत वाटून घ्यायची। जर तुम्ही एकदम चालू केली तर तिच्यामधून तेल सेपरेट होईल। तर आपल्याला ही सर्व चटणी लागणार, जेवढी आपल्याला लागेल तेवढीच घ्यायची आहे। आणि तुम्ही अशा प्रकारे जर चटणी करत असाल आणि उरलेली आपली चटणी असते ती कोणी खायला तयार नसतो, तेव्हाही तुम्ही कुठलीही चटणी घेऊन ही रेसिपी बनवू शकता, एवढी सोपी रेसिपी आहे। तर चला आपण आता पुढची कृती करूया। तर आता याच्यामध्ये आपण फक्त पाव टेबलस्पून इतकी आमचूर पावडर टाकणार आहोत, आणि मिक्स करायची आहे ती चांगली। तर आता आपण याच्यामध्ये चटणी भरून घ्यायची आहे, थोडी थोडी, जेवढी आपल्याला भरता येईल तेवढी। शेंगा न मोडता अशा भरून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा।
तर अशा प्रकारे आपल्याला सर्व शेंगा भरून घ्यायच्या आहेत. मुलं जास्त शेवग्याच्या शेंगा खात नाहीत, तर आपण या अशा चटपटीत त्यांना बनवून दिल्या तर ते आवडीने खातात. तर ही अशी भरून घ्यायची, जास्त पण नाही करायची नाही, नाहीतर ती तुटून जाईल. आणि उरलेली चटणी आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि कधीही असे बनवून तर अशा प्रकारे मी सर्व या भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. जरी एखादी तुटली तरी पण तिला अशी जॉईन करून अशी ठेवायची. तर अशा प्रकारे मी सर्व ह्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण फ्राय करायच्या आहेत त्या. आणि जर तुम्हाला ही चटणी जर कमी बनवायची असेल तर तुम्ही आता ह्या 2 शेंगा मी घेतल्या होत्या, तुम्ही जर 4 घेतल्या तर हे जे मी प्रमाण दिलंय सामानाचं साहित्य ते अर्ध घेतलं तरी चालेल, किंवा तुम्हाला चटणी स्टोर करून ठेवायची असेल तर तुम्ही संपूर्ण घेऊ शकता. मी फक्त या 2च शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या. चला तर आपण आता पुढची कृती करूया. तर आता तेल गरम झालेलं आहे. 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. जर आवश्यकता वाटलीच तर थोडंसं वरून घालायचं. तर अशा प्रकारे सर्व आपण पॅन मध्ये सोडून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आता आपण सर्व पॅन मध्ये सोडून घेतलेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि झाकण देऊन ठेवायचे आहे आणि 2 मिनिटांनी आपण परत त्या परतून घ्यायच्या आहेत. तर आता 2 मिनिटे झालेले आहेत. आपण चेक करून बघूया. आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, कारण आपल्याला शेंगा पूर्णपणे शिजल्या पाहिजेत. तर एका बाजूने अशा झाल्या, तर आता आपण पलटी करून घेऊया त्या. सर्व अशा पलटी करून घ्यायचे आहेत. आणि या बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर आता सर्व पलटी करून झालेले आहेत. आता आपण याच्यावर उरलेला मसाला टाकून द्यायचा याच्यावरून. आणि परत एकदा झाकण देऊन 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. तर आता पलटी करून आपल्या 2 मिनिटे झालेले आहेत. आता आपण परत ते पलटी करून घ्यायचे आहेत, कारण त्या बाजूने करपू शकतात. तिकडनं जास्त आपण शिजवून नाही घ्यायचे. आता इकडनं आपण फक्त 1 मिनिट शिजवून घ्यायचे या बाजूने, की मग तयार. आणि हे करताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, नाहीतर त्या पूर्णपणे करपून जातील आणि मग कडवट लागतील. तर आता आपण ह्या अशा झाकण न ठेवता 1 मिनिट शिजवून घेऊया आणि मग तुम्हाला मी नंतर दाखवते. तर आता मी यांना मिनिटभर फक्त ठेवलेलं आणि गॅस बंद केला. तर आता ह्या आपल्या तयार आहेत शेवग्याच्या शेंगांचं भरीत किंवा शेवग्याच्या शेंगा फ्राय काही म्हणू शकता. तर मी तुम्हाला आता ह्या सर्व करून दाखवते.
तर अशा प्रकारे भरलेल्या शेवग्याच्या शेंगा फ्राय तयार आहेत, बघू शकता तुम्ही. आणि खायला तर खूपच छान लागतात. नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.